तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मायनीचा कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे मायनीकरांचा वजीर. तर बघू शकता मित्रांनो आपला वजीर. काय सांगताल वजीर बद्दल की सुरुवातीचा आदत कार्यकाळ होता, तो आदत कार्यकाळ त्यानं संपूर्ण गाजवला. आदत मध्ये आपण किती गुलाल आहेत वजीर? आदत मध्ये गुलाल भरपूर झाले. त्याचा पहिला गुलाल कुठे झाला? पहिला गुलाल चोराड्यामध्ये झाला. दुसराही निमगावच्या सावकार बरोबर चोराडमध्येच झाला. त्याच्यानंतर बाकीच्या बैलांच्या बरोबर कधी क्वार्टर फायनलला, कधी गुलालाला राहिला. गुरसाळ्यामध्ये एकदा राहिला, विठ्ठल सोळेवाडीचा म्हणून त्याच्या बरोबर आदत मध्ये. पहिल्या मैदानात जेव्हा गुलालात राहिला तेव्हा त्याला पायरा कोण? त्यावेळेला तो आंधळीकरांचा KGF म्हणून होता. त्याच्यानंतर निमगावचा सावकार होता, विठ्ठल सुळेवाडीचा होता, पुन्हा झाकणगावचा लक्ष्या म्हणून होता. म्हणजे ज्या ज्या बैलांच्या बरोबर गुलालात राहिला तर सगळ्यांची परफेक्ट नाव लक्षामध्ये नाहीत. काय सांगताल तुम्ही, जेव्हा तो पहिल्यांदा गुलालात राहिला तेव्हा पहिला गुलाल तुमच्या अंगावर पडला तेव्हा काय आनंद होता? आनंद हा होताच, कारण लंपीच्या काळात दोन चांगली बैल आपण गमावली, जेणेकरून शर्यतीवरती बंदी होती. त्याच्या अगोदरही संघर्ष होता. 2 वर्ष बैल सांभाळी, शर्यती बंदी आली, नंतर बैल ती थोड्या पैशाला देऊन टाकली. त्याच्यानंतर पुन्हा बंदी उठल्यानंतर एक बैल घेतला, एक वासरू होतं, ती लंपीमध्ये गेलं. त्याच्यानंतर पुन्हा 2 वासरं आणली. त्याच्यानंतर त्यात बी काय गट पास वगैरे होत होता, गुलालाकडे काय जात नव्हतं. पण वजीरनं आदत काळामध्येच एक 5-6 मैदान गेल्यानंतर लगेच गुलालात डायरेक्ट गेला खोंड. आता वजीरचं वय किती आहे? आता वजीरचं वय आहे 3.5 वर्षाच्या आसपास. आता त्याला खाणं पिणं खाणं काय नाही, असं विशेष त्याला काय खायला नसतं. आपलं वैरण मका. तर बैलाला तुम्ही बघू शकता संपूर्ण बांधा हा खिल्लार जातीचा आहे. तर काय ते जातीबद्दल काय सांगताल? जात त्याची ओरिजिनलच आहे ना. आपण आता जे आपल्या दावणीला आहेत ते सगळे उंच वंशावळीतलेच खिल्लार मधले आहेत सगळे, जेणेकरून खिल्लार वारसा जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न बघू शकता मित्रांनो. खिल्लार वारसा जोपासण्याचा हा एक त्यांचा छोटासा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नातून वजीरची पुढे वाटचाल चालू आहे. तरी वजीरचे आताच काय नियोजन? उद्या आता मैदान चालू आहे. नाही, आता नियोजन आहे चालू. पहिल्याला भरपूर फोन येतात आणि नाही आता काय अडचण नाही. पाठीमागल्या एक 4-5 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी, मागल्या 2 महिन्यापर्यंत पायऱ्याला भरपूर त्रास झाले. पण आता बैल बऱ्यापैकी थोडस इकडे तिकडे होते, नाही तर बैल राहतोय आणि राहायजोगी गती बैलाजवळ आता चांगल्याच पद्धतीनं आहे. त्यामुळं आता काय पायऱ्याची अडचण नाही. 6 तारखेचं नियोजन आता बनपुरी गावला झालेलं आहे. हो. तर आता तुम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात मोठा विषय म्हणजे वायदी, त्याबद्दल काय बोलचाल? वायदीवाल्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर वायदी घेणाऱ्यांनाही नावं ठेवता येत नाहीत, आणि देणाऱ्यालाही नावं ठेवता येत नाही. देणाऱ्याला का द्यावी लागते तर आपला बैल पळतोय, आपला खोंड पळतोय, पण तो पैरा अभावी आपण पाठीमागे राहतोय, त्या अनुषंगानं तो वायदी देत असतो. आणि जे वायदी मागतायत त्यांनाही चुकीचं ठरवता येत नाही, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. या बैलाला 20-20 हजार रुपये, 22-25 हजार रुपये एक दिवसाला घालून साधा गट सुद्धा आपल्याला पास झाला नाही. त्यावेळेला आपण गटाला मार खाऊन घरी आलेलो आहे. म्हणजे तुम्ही ही वायदी दिला असं म्हणायचं? भरपूर वायदी दिले, भरपूर वायदी दिली. तरी आता तसा दुसरा विषय लिंबू नारळ, या विषयी काय सांगताल? त्याचा ते असेल, पण त्या वाटेला आपण गेलोच नाही, कधी जाणारही नाही. ज्या दिवशी तसला विषय आपल्यावरती वैयक्तिक येईल की काहीतरी लिंबू नारळ काहीतरी करून करावं, त्या दिवशी आपल्या दावणीला बैल पळाव, शर्यतीची बैल न ठेवलेली चांगली. आणि माझी सर्वांना विनंती आहे बैलगाडी क्षेत्रात सुद्धा की तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करा, आपल्या वस्तूमध्ये, आपल्या बैलामध्ये ताकद कशी येईल, आपल्या बैलाचं स्पीड कसं वाढेल, त्याला व्यायाम कोणत्या पद्धतीने दिला पाहिजे, काय केलं पाहिजे, या अनुषंगानं प्रयत्न करत राहणं बैलगाडी मालकांना गरजेचं आहे. तसंच आता इंजेक्शन हा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात अजिबात नाही. इंजेक्शन एक महापातक आहे. ते महापातक आहे. जे इंजेक्शन देऊन बैल पळवतात, महापातक आहे ते डोक्यावरती इंजेक्शन. आणि दुसरी गोष्ट, आमच्या घराला बैलाचा तरी वारसा आहेच,
वडिलांच्या वडिलोपार्जित आमच्यात पहिल्यापासून बैल आहेत. कधी शेतीची होती. शर्यत क्षेत्रामध्ये 2000 सालापासून आपल्या दावणीला बैल आहे. आपण अगदी गुलालात राहू द्या ना राहू द्या, पण बैल ही आपल्या दारात. आणि गाय तरी आम्ही जन्माला यायच्या अगोदर आमच्या 4 पिढ्याला गायी आमच्या दारातनं कधीच नाही असं नाही. खिल्लार गाय. खूप मोठा तुमचा अनुभव आहे, 26 वर्षाचा अनुभव आहे. तर हो. आता जी नवीन पिढी ह्या नादात आली त्यांना ते असं सोपं नाद वाटतं की एक वासरू घेतलं लगेच गुलालात ठेवलं लगेच झाला नाव नाही, झालं. ते सोपं नाही. सोपं नाही. पण कसं आहे, नवीन पिढीला एकच सांगेन, आपल्या शिक्षणावरती लक्ष द्या, आपलं करिअर बनवा आणि त्यातून हा नाद जोपासा. कारण कसं आहे, बैल आज पळत असतो, उद्या काय कारणास्तव बैल कमी पळतो. नाव हे लौकिकता हे काय काय कायम टिकून राहत नसते आपल्याजवळ. वजीरला काय आतापर्यंत मागणी आली? भरपूर वेळा मागणी आली, पण द्यायचा नव्हता आणि द्यायचाही नाही आपल्याला. किती आली मागणी आतापर्यंत? पाठीमागं मागितला होता, 9 लाख रुपयाला मागितला होता मागल्या वर्षी, तरी आदत असताना. द्यायचं नाही तो. नाही द्यायचा. तो आहे म्हणून आता एवढी चांगली चांगली आता योगीराज असेल, वादळ असेल, पुष्पराज, विश्वराज, ते सगळं त्याच्यामुळं ते आता सगळं आपल्याला शक्य झालंय. त्याला देऊन काय करायचं? दोन्ही खांदी पब्लिकनं काही टेन्शन नाही. येडं वासरू जरी गळ्यात असलं तरी तो घेऊन कडला जायचं, की त्याच्याकडे शिकण्याजोग आहे. आता नवीन आदत वासरे जे आहेत जोमानं जे नवीन उठते बद्दल काय सांगचाल की त्याचे सुरुवातीचं काय काळ जो होता तयार काय करण्याचा? नाही, फक्त कसं असतंय, गुरुशिवाय ज्ञान नसतं. तसं हा वजीर हा गुरु आहे आमच्या वासरांचा. त्यामुळं ज्याचा गुरु बळकट त्याचे धरावे मनगट, त्या पद्धतीनं लगेच पहिल्याच मैदानात योगीराजनं गट पास केला. आता फक्त मागल्या 4 दिवसापूर्वी थोडस बैलाभावी गटाला मार खाल्ला नाही, तर तो गटाला तरी कधीच मार खात नाही. तसं त्याचे योगीराजचा एकूण गट किती आहेत? एकूण 5 ते 7 गट झालेत. प्रत्येक गट काढलेला आहे त्यानं. ड्रायव्हर बद्दल काय सांगचाल की वजीरचा ड्रायव्हर? नाही, असा फिक्स असा ड्रायव्हर नाही वजीरचा. कोण कधी पायरा असतो, पायरवाला बसवतो, तर वजीर कोणालाही पळतो. अगदी आमच्यातली मुलं सुद्धा हे अनिकेत निकेत आणि प्रथमेश असेल, हे सर्व कोणालाही सुटतो. सुट्टी मेकर असावत असं बी नाही. कोणी शांत गाडी स्वभावाचा. शांत. तो मैदानात इथं दावणीवरती थोडा धावतो अंगावरती, पण मैदानात त्याचे एक शहाणा बैलच मी पाहिला नाही. तर बघू शकता मित्रांनो की वजीरची जी आपण मुलाखत घेतली त्यामध्ये आपण जाणून घेतले की वजीरचा कार्यकाळ कसा होता. आदत कार्यकाळ आणि आताचा दुसऱ्याचा कार्यकाळ आहे. दुसरा आता पूर्ण त्याला वय 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो वजीरचा जो कार्यकाळ होता तो कार्यकाळामध्ये सर्वात मोलाचा वाटा म्हणून ज्यांना संबोधला असे डॉक्टर. तर काय सांगताल वजीर बद्दल? या ठिकाणी बरेच दिवस झालं बैलाला जरा काय पुढच्या रानाला कमी येणं म्हणा, काय थोडं नॉर्मल बैल छाती म्हणजे अक्षरशः फक्त 10 ते 20% बैल भरलेला होता. आणि बैल तेवढा भरून सुद्धा बैल चांगल्या प्रकारची गती लावत होता. पण एक ह्या क्षेत्रामध्ये एक चुकीची गोष्ट म्हणजे अशी की बैल थोडा नॉर्मल कमी आला की लगेच लोक फोन उचलायचे, पायऱ्याला बंद करणार, काय करणार. आता बैल ह्या अलीकडच्या काळामध्ये चांगला मार्गस्थी लागला किंवा चांगला पळायला लागल्यानंतर अनेक जण फोन करायला लागले, बाबा आम्हाला बैल द्या, आम्हाला बैल द्या. म्हणजे ही एक सर्वात मोठ्या बैलगाड्या क्षेत्रातली व्यथा या ठिकाणी आपल्याला म्हणजे मी सांगू इच्छितो. मला जास्त काय बोलायचं नाही. आज बैल चांगला पळतोय. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही बैलाला बघतालच पळताना बैल काय काय करू शकतोय तुम्ही सर्वजण बघताल. आणि आज जी काय आमचा बैल मार्गावर आलाय पहिल्यासारखा, जे अजून काळ होता, ती फक्त डॉक्टरांमुळे आलाय, एवढं सांगायचं बाकी काय. डॉक्टरांच्या मुळे हे शक्य झालं. अगदी गावाची नावं न घेता, गावाचा नाम उल्लेख न करता, जिथं जिथं आम्हाला लोकांनी सांगेल तिथं तिथं बैल घेऊन गेलो होतो. पण म्हणतात नाही, इथं जाय पण दिसत नाही. किंवा अगदी जवळच डॉक्टर आहेत, अगदी मित्र आहेत, पण माहित नव्हतं की डॉक्टरांच्याकडून म्हणजे बैलाला उपाय होईल. पण लांबून ज्या वेळेला कळालं की डॉक्टर तुमच्याच जवळ डॉक्टर आहेत, त्यावेळेला डॉक्टरांचं सहकार्य भेटलं. आणि आज जे बी काय दिवस आहेत किंवा वजीर आज पहिल्या रुटीन वरती पळायला लागला, त्याचं सगळ्यात 100% श्रेय फक्त डॉक्टरांना जात. तर आता त्याबद्दल डॉक्टरांचा मी शतशः ऋणी आहे. आता डॉक्टर आहेत म्हणल्यावर लोकांच्या मनात प्रश्न येतो की इंजेक्शन औषध वगैरे, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, आम्ही मी इंजेक्शन वगैरे आम्ही कुठल्या प्रकारात देत नाही. 5,000 वर्षापूर्वी आपले ऋषीमुनी जे आपल्या त्यावेळेच्या जनावरांना जी ट्रीटमेंट द्यायचं आपल्या ग्रंथांमध्ये ज्या प्रकारचं उल्लेख आहेत, बाबा बैल चोळणे असेल किंवा बैल बांधणे असेल वेगवेगळ्या प्रकारे,
किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेप असतात, आपल्या वनौषधींचे जे लेप असतात त्या लेपचा वापर करून किंवा बैल चोळून अशा प्रकारे आम्ही बैल मार्गस्थ आणतोय. आज महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची बैल, टॉपची म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य गाडा मालकांपासून टॉपच्या बैलांपर्यंत सगळे टॉपचे गाडा मालक असतील ते सगळे आज परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्याला ती बैलांना हात लावायला मिळतोय. मग त्या पशुला आपल्याला हात लावायला मिळणं हे सुद्धा एक परमेश्वराच्या आपल्याला खूप मोठा म्हणजे परमेश्वराचा आपल्या काय असेल बाबा, तर हे सुद्धा मला एक या ठिकाणी बोलायचं. आता आयुर्वेदिक औषधं आणि तुमच्या तंत्राद्वारे गेलेली औषधं, त्या औषधांमध्ये काय फरक येतो? नाही फरक म्हणजे काय जास्त असं नाही. आम्ही फक्त म्हणजे त्या निसर्गातले जे वन औषधी आहेत, म्हणजे निसर्गातले आपले झाडपाला आहे त्याचा वापर करून आपण त्या पद्धतीने काम करतो. तर छातीत भरला होता त्या आधीचा काळ आणि छातीत भरल्यानंतरचा काळ, तुम्हाला कोणत्या काळात जास्त प्रभाव वाटला बैलाचा? छातीत भरलेला होता त्याच्यानंतरचा आताचा जो काळ आहे, तो काळ अतिशय चांगल्या प्रकारे. चल, धन्यवाद. चल.